नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. पुराणात असा उल्लेखही आहे आणि आजही आपण पाहतो आपल्या अवतीभोवती स्त्रियांनी किती प्रगती केलेली आहे. चूल मूल सोडून समाजात किंवा जगभरात प्रगती केलेली आहे. अगदी अवकाशात सुद्धा त्यांनी झेप घेतलेली आहे. अशाच एका स्त्रीबद्दल आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत, त्यांच्याशी भेटणार आहोत, ज्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या किंवा त्यांनी संघटन केलेलं आहे स्त्रियांचं आणि त्यांचं सक्षमीकरण केलेलं आहे, त्यांना बळ दिलेलं आहे, आर्थिक त्यांचे स्रोत वाढवलेले आहेत. अशा व्यक्तिमत्वाला आज भेटणार आहोत. ते आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं नाव आहे ज्योती अधिकराव पवार. आज त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. नमस्कार मॅडम. आपण उच्च शिक्षित आहात आणि आता आपण कराड नगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत या निवडणुकीला आपण सामोरं जात आहात. तत्पूर्वी थोडंसं आम्हाला बॅकग्राऊंड म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालं आणि तुम्ही या प्रवासापर्यंत कसा आला ते थोडंसं सांगा. माझा जन्म कराडमधला. बरेचसे नातेवाईक हे कराडमधले, आजोळ कराडचंच. माझं सगळं शिक्षण शिवाजी शिक्षण संस्थेच्या विठा माता विद्यालयात झालं. त्यानंतर 11वी-12वी शिक्षण मंडळ कराडच्या टिळक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर लग्नानंतर बराच गॅप पडला. त्या दरम्यान मी न थांबता न थकता संस्कार प्ले हाऊसेस आणि संस्कार क्लासेस चालू केलं. त्यातून ज्ञानदानाचं अथकपणे काम चालू होतंच. पुन्हा ऊर्जेचा अवस्था आली, पुन्हा शिक्षण घेण्याची पुन्हा ऊर्जा आली आणि 12वी नंतर DEDला ॲडमिशन, 12वीच्या मार्कशीटवर DEDला ॲडमिशन घेतलं. DED कंप्लीट केलं आणि पालकर विद्यालयात मी अनुदानित तत्वावर शिक्षक आणि मुख्याध्यापक दोन्ही प्रकारे काम केलं. त्यानंतर न थांबता BA कंप्लीट केलं आणि MSW मास्टर ऑफ सोशल वर्क. याच्या मागं तुमची काय प्रेरणा, कोण होतं प्रेरणास्थान? आणि हे सगळं लग्न झाल्यानंतर केलं की? लग्न, 2 मुलं, 10-12 माणसं कुटुंबामध्ये, संसाराचा गाडा. शेतकरी कुटुंब माझं. माझ्या घरामध्ये 10-12 माणसं होती आणि अगदी कामगार लोक सुद्धा घरी जेवायला असायची. या अशा खटाल्यातूनच शिक्षण घेऊन शिक्षण माझं पूर्ण केलं मी. म्हणजे ह्याचं तुमचे प्रेरणास्थान कोण आहे याच्यामध्ये? प्रेरणास्थान माझे सासरे होते. कैलासवासी आदरणीय संपतराव बाबूराव पवार माझे सासरे. ते उच्च शिक्षित होते. म्हणजे कॉमर्समध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांनी कधी नोकरी केली नाही. शेतीमध्ये ते म्हणजे अगदी निपुण होते. त्यांना वाटायचं माझी सून खूप हुशार आणि तिनं शिक्षण पूर्ण करावं. आणि तसंच माझ्या मुलांच्यावर तसाच त्यांचा जीव होता. माझी मुलंही अत्यंत हुशार आहेत, उच्च पदावर. माझा मोठा मुलगा कार्यरत. आपले पती ते कुठं काय करतात? शेती करतात. त्यांना शिक्षणाची फारशी आवड नव्हती. त्यांनी शेतीमध्ये लक्ष घातलं. वीटभट्टी व्यवसाय केला आणि शेतीमध्ये लक्ष घातलं. आणि मला शिक्षणाची आवड असल्यामुळं मी एज्युकेशनमध्ये नेहमी कार्यरत राहिले. आता तुम्ही एवढं उच्च शिक्षण केलेलं आहे, सध्या तुम्ही कुठे नोकरीमध्ये आहात का? नाही, मी MSW केल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून माझं काम चालू केलं. एक CRP काय म्हणजे काय करते, 10 महिलांना एकत्र आणून बचत गट तयार करते. कराड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये 350 ते 400 गट कार्यरत आहेत. 3,500-4,000 हजार महिलांचा जमाव आहे. असा एक जिजाई शहर स्तर संघ नावाचा पूर्ण एक संघटन आहे. त्या सगळ्या संघटन महिला चालवतात. त्याचे मी मार्गदर्शक आहे आणि खजिनदार पदावर मी काम पण करते. कसं काम चालतं त्याचं काम? 10 महिलांना एकत्र करायचं, महिलांना बचतीची सवय लावायची, त्या बचतीतून त्यांना व्यवसायाला कर्ज उपलब्ध करून द्यायचं, महिलांना त्याच्या पायावर उभं करायचं. याशिवाय महिला आपापसात जे बचत करतात त्यातून त्यांना बँक पण सहकार्य करते. आणि याच माध्यमातून या सगळ्या महिलांना बरोबर घेऊन मी 13 संचालक महिला एकत्र करून जिजाई महिला नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्याची मी आज संचालक आहे. या संचालक पदावर उच्च शिक्षित शिक्षक आहेत, काय ॲडव्होकेट आहेत, सगळेजण काम करतात. 13च्या 13 संचालक ह्या महिला आहेत. आणि झोपडपट्टीतल्या महिलांना सुद्धा संचालक पदावर घेऊन त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे आपण. मग हे करत असताना तुम्हाला आता पाठबळ म्हणतो आपण
की आता तुम्ही बाहेर पडताय, समाजात वावरताय, एवढ्या महिलांना तुम्ही सक्षमीकरण देताय, बळ देताय, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटताय, ह्याच्या मागं तुम्हाला फॅमिलीमधून कितपत हे? माझ्या संपूर्ण कुटुंबाचा मला पाठिंबा आहे. माझे पती अधिकराव संपतराव पवार यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे. शिवाय माझं संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभं आहे. कधी असं जाणवलं का की तुम्ही समाजात वावरताय, एक महिला बाहेर पडली, मग महिलेच्या बद्दल बरंचसं काही लोक बोलतात, बघा हे घर चांगलं असताना बाहेर पडले. नाही, एक जर महिला देश चालवत असेल, तिला जर आपण मानानं सलाम करत असेल, तर घरातल्या पत्नीला, आईला, बहिणीला, मावशीला का नाही आपण बाहेर पडू देणार. माझं सासर हे उच्च शिक्षित आहे. माझे सासूबाई, माझे सासरे, माझे चुलत सासरे सगळे शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना असं कधी वाटलं नाही की आमच्या सुनांनी शिकू नये, असं त्यांना कधी वाटलं नाही. माझ्या जावा, नंदा सगळ्या वेल एज्युकेटेड आहेत. लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलेले आहेत. असं नाही की काही आहेत त्या लग्नाच्या आधी शिकलेले आहेत, पण काही आम्ही म्हणजे पहिल्या आलेल्या सुना सगळ्या लग्नानंतर शिक्षण आम्ही पूर्ण केलेलं आहे. तिथे एवढं सगळं कुटुंबाची जबाबदारी सांभाळून तुम्ही शिक्षण घेतलंय आणि त्याच्यात यशस्वी झालाय, म्हणजे MSW सारखं तुम्ही पदवी घेतलेली आहे, तर तू खूप चांगला आहे. ते काय पोस्ट ग्रॅज्युएशनच आहे ते. आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला त्याचा कितपत फायदा झाला शिक्षणाचा? माझा विषय होता महिला सक्षमीकरण. एक आस, एक श्वास, एकच ध्यास, महिला विकास या उक्तीबरोबरच नव्या प्रवासाला सुरुवात केली. आणि महिलांचं संघटन होत गेलं. एकटी निघालेले होते, येथील त्यांच्या सोबत नाही त्यांच्या शिवाय, असं करत करत पुढे गेले. महिला एकत्र येत गेल्या, महिला संघटन होत गेलं. आज माझ्या पाठीशी म्हणण्यापेक्षा माझ्या सोबत कराड शहरातल्या प्रत्येक पेठेतील, वसाहतीतील सगळ्या महिला माझ्या सोबत आहेत. आम्ही महिलांना उभं करण्याचा प्रयत्न करतोय. माझा ग्रुप माझ्या सोबत आहे. अनेक महिला म्हणजे 4-5 महिला एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात. जिजाई फूड मॉल म्हणा, जिजाई मार्ट म्हणा, जिजाई गारमेंट असू दे, आणि या व्यतिरिक्त असे जिजाई न नाव दिलेले सुद्धा अनेक व्यवसाय आहेत ज्या महिला एकत्र करून आपण संघटन केलेलं आहे. त्यांना काय असं फारसं एफर्ट्स त्याच्यासाठी घ्यावे लागत नाहीत, फक्त त्याला थोडंसं मोटिवेट करावं लागतं. बरोबर. ताकद सगळ्यांच्या अंगात असते, प्रेरणा असते. स्त्री ही आदिशक्ती आहेच, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. फक्त थोडंसं कुठं त्यांना थोडंसं पुश केलं की महिला आपोआप उभा राहतात, एकत्र येतात आणि करण्याचा प्रयत्न करतात. प्रोत्साहन दिलं की प्रोत्साहन दिलं करतात महिला, आणि करण्याची उर्मी असते. कुठेतरी थोडासा न्यूनगंड असतो, तेवढासा काढून टाकला की महिला आपोआपच करायला लागतात. त्याला आणि हल्लीची परिस्थितीच अशी आहे की घरात आणखी म्हणजे आर्थिक सोर्स तयार झाले तर ते कुटुंबाला एक हातभार लागतो. गाडीला 2 चाकं असली तर गाडीला स्पीड तेवढं धरलं जातं. बरोबर. आता पुरुषाच्या खांद्याला जर महिला काम करत असेल तर कुठल्या कुटुंबाला नको आहे. पूर्वी जमाना वेगळा होता, महिला घराच्या बाहेर नव्हत्या, पण आज घराच्या बाहेर जरी महिला असल्या तरी सगळ्या आपल्या कुटुंबाला सांभाळून घेत असतील तर मला वाटतं कुटुंब पण प्रोत्साहन देतात. साधारण किती महिलांना तुम्ही आता सक्षम करून झालेलं आहे? काही महिलांचे ग्रुप आहेत, काही एकट्या उभा राहतात, अनेक आहेत. तळागाळातल्या महिलांपासून अनेक महिला म्हणजे काही वेल एज्युकेटेड आहेत, काही अशिक्षित आहेत. म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन आपण सर्चिंग केलंय की काय करता येईल काय नाही, करतात महिला बऱ्यापैकी. बऱ्याच महिलांना उभं केले. तर हे कसं असतं, काही ग्रुपमध्ये करतात, काही एकट्या करतात, अनेक महिलांना केलेलं आहे. त्यावेळेला तुम्ही शासन दरबारी काही बचत गटाची नोंदणी असेल किंवा त्यांना उद्योग व्यवसायासाठी काही कर्ज प्रकरण असेल तर तुम्हाला कधी काही अडचणी आल्या का? नाही, आम्हाला नगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागानं खूप सहकार्य केलेलं आहे. डे निलम म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला. म्हणजे कराड शहरातल्या प्रत्येक बचत गटाला कराड नगरपालिकेचा हे आहे, म्हणजे मदत आहे, मार्गदर्शन आहे. महिलांना कुठं कसं करावं अधिकारी लोक समजावून सांगतात, करतात. CRP जो वर्ग आहे तो महिलांसाठी झटत असतो. महिला काम करतात, CRP काम करतात, आणि महिला तर खूप पुढे निघालेत. बचत गट ही एक ताकद बनली आहे. आणि कराड नगर परिषदेच्या मला वाटते भविष्यात या महिला एक मोठा पाया रचतील, म्हणजे संपूर्ण मला खात्री आहे त्याची, महिला करू शकतील. मग आता तुम्ही हे सामाजिक कार्य करत करत तुम्ही राजकीय क्षेत्राकडे कसं वळलात? काय टर्निंग पॉईंट झाला? हा टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्या असं काही डोक्यात नव्हतं की राजकारण कधी करायचं. पण महिलांमधून असे प्रश्न येत गेले, कारण आम्ही तळागाळात जाऊन अगदी महिलांच्या उंबऱ्यावर बसून
कधी कधी पायरीवर बसून सुद्धा बचत गट तयार केलेत. बऱ्याच वेळा असा अनुभव आला की गट तयार करायला जाताना किंवा गटांच्या मीटिंग घेताना इतका चिखल असायचा की गाडी खाली लावायची, वरपर्यंत चालत जायचं, एका ठिकाणी पोहोचायचं. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम ऐकत होतो, कधी कधी अंधारचं, कारण माझे बरेच गट स्लम एरियामध्ये आहेत. पण त्यावेळेस त्या महिला दिवसभर कामावर, संध्याकाळी जायला लागायचं इथं, म्हणजे अंधार, टॉर्च लावून जाणं. मग आम्ही असं प्रश्न विचारला की मग तुम्हाला एवढं वाटतंय ना मॅडम, मग तुम्हीच का उभा राहत नाही? तुम्हाला वाटतंय ना हे व्हावं, तर मग तुम्हीच पुढाकार घ्या, उभं राहा. असं करत गेलं. आणि 3 नंबर वॉर्डमध्ये जेव्हा महिला आरक्षण पडलं तेव्हा वॉर्डमधूनच मागणी झाली, मॅडम आम्हाला तुमची गरज आहे. आणि त्यातून धाडस केलं, घरी विचारलं, घरातल्यांनी पाठिंबा दिला. आता तुम्ही इलेक्शनला सामोरं जाताय, ते कोणत्या पक्षाकडून जाताय की काही? नाही, अपक्ष आहे मी. अपक्ष म्हणून. अपक्ष. मग आता असं बोललं जातं की अपक्षांची ताकद कधी कधी कमी पडते. एक जे पार्टी हे असतं, स्पिरिट असतं, किंवा पक्षाचं जे एखादा उमेदवार असतो त्याच्या मागे पक्षाची ताकद लागते. तर तुम्हाला कसं वाटतं? माझ्या मागं माझ्या महिलांचा पाठिंबा आहे. एक महिला जे कुटुंब, जर महिला असेल साहजिकच कुटुंब पण येईल. बरोबर. जाऊया तर प्रवासाला लागूया, येत जातील, असं संघटना आम्ही करतोय, बघूया. मग आता साधारण तुमचा प्रभाग क्रमांक 3 आहे, त्याच्यात महिला म्हणून आहेत. तर साधारण 3 नंबर प्रभागात तुम्हाला आतापर्यंत काय समस्या वाटतात, किंवा त्या मला पुढची, मी समजा नगरसेविका म्हणून निवडून आलो तर मला पुढच्या 100 दिवसात पहिलं काम हे करायचं आहे मला, असं काही ठरवलंय का? 3 नंबर प्रभाग हा सर्वमान्य आहे की तो समस्यांचाच डोंगर आहे. 3 नंबर प्रभागात समस्या कागदावर लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष जर बघायला आलं ना अधिकाऱ्यांनी, तर मला वाटतं जास्त ते बरं पडेल. कारण प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणी करा. पाहणी करतानाच ते कळते. जर तुम्ही प्रचाराचे जर व्हिडिओ बघितले असतील, माझेच नव्हे अनेकांचे, तर व्हिडिओ सांगतात समस्या किती आहेत. म्हणजे हा कराडचा वाढीव भाग आहे. हा, वाढीव भाग आहे, तो पण दुर्लक्षित राहिला. मला वाटतं की 3री टर्म आहे, मे बी 3री टर्म आहे, पण त्या मानानं तेवढी सुधारणा झालेली नाहीये. व्हायला पाहिजे होती, कारण मागचं इलेक्शन होऊन जवळजवळ 9 वर्ष होऊन गेली. त्यामध्ये कोविड आला गेला, पण कोविड येऊन बरीच वर्ष झाली. बरोबर. असं मला वाटतं. जग स्थिरावलं, राहणीमान चालत गेलं, पण काही थांबलं नाही. मग विकास का थांबला? विकास थांबायला नाही पाहिजे होता. विकासाची पहिल्यांदा कन्सेप्टच कळली पाहिजे. विकास म्हणजे काय? जो तो येतो मी विकास करणार. अरे विकास म्हणजे काय? मूलभूत गरजा आहेत तिथल्या लोकांच्या. कमी दाबाचं पाणी, स्ट्रीट लाईट आणि रस्ते, याचीच पूर्तता नाहीये. मग पुढचं राहिलं. काही ठिकाणी शौचालयाची व्यवस्था सुद्धा नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, अजून ड्रेनेजची सोय नाही, गटार नाही आहेत, घंटा गाडी वेळेवर येत नाही, आली तर ती खूप सकाळी लवकर येते. तेव्हा महिलांचे मुलांना शाळेत घालवायची गडबड असते, त्यावेळेत कचरा टाकायचा का मुलांचे डबे आवरायचे, ती वेळ योग्य होत नाही. कचऱ्यांचे ढीग लागलेले आहेत, काही ठिकाणी दलदल आहे, पाणकणी सुगवलेलं आहे. पावसाळ्यात तर फार बिकट मच्छर. हे इलेक्शन आहे खरं तर नाही, पावसाळ्यात यायला पाहिजे होतं. इलेक्शन पावसाळ्यात आलं असताना तर समस्या काय आहे हे विचारायची मला वाटते तुम्हाला पण गरज लागली नसती. साहजिकच ते लक्षात आलं असतं की समस्या म्हणजे काय. समस्याची खरी कन्सेप्ट ना आमच्या वॉर्डमध्ये आल्यानंतर ना कळते की समस्या म्हणजे काय असतात. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तिथं तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात तर पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कोणाला द्याल, कोणत्या गोष्टीला, की मला हे आधीच करायचं? मूलभूत सुविधा. मूलभूत सुविधामध्ये अन्न वस्त्र निवारा आपण नैसर्गिक आणि मूलभूत गरजा समजतो. तशा मूलभूत सुविधा माझ्या मते म्हणजे पायाभूत सुविधा म्हणतो. मूलभूत पायाभूत सुविधा त्या असल्याच पाहिजेत. रस्ता, पाणी, लाईट हे पाहिजेच पाहिजे. जर आपण शहराचा नागरिक म्हणत असो स्वतःला आणि आपल्याकडे सुविधा नसतील, त्याच्यापेक्षा खेडेगाव सुधारलेले जाऊ. पंचक्रोशीतील खेड्यात जाऊन बघितलं ना तर आपल्या वाडी भागात बऱ्याच खेडेगावांना पुरस्कार मिळालेत, सुंदर गाव. आणि आम्ही स्वच्छ कराड, सुंदर कराड म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो. पहिला नंबर घेतलाय देशात आपण. आता हे आपण कुणावर टीका करू शकत नाही, कारण जेवढी अधिकाऱ्यांची जबाबदारी होती अधिकारी करतात, तेवढीच लोकप्रतिनिधीची जबाबदारी, तेवढी त्यांची जबाबदारी असावी असं मला वाटतं. त्यांनी केलं पाहिजे, करायला हवं होतं. संधी जर मला मिळाली, संधी सोनं करण्याचा प्रयत्न करेन, चंद्र तारे तोडून आणीन
असं वचन देण्यापेक्षा मूलभूत गरजा देण्याचा 100% प्रयत्न करेन. तुम्हाला कितपत म्हणजे आता समजा तुमच्या पाठीशी ह्याही निवडणुकीत कोण उभं राहिलंय का, कोण सपोर्ट करतंय का तुम्हाला? सपोर्ट मला सामान्य जनतेतून आहे. मला कुणाचा वरदहस्त असावा असं वाटलं असतं तर यात पाऊल टाकलंच नसतं. जेव्हा उभं राहिले म्हणजे इलेक्शनला उभं राहायचा विचार केला ना, कोण साथ देईल याच्या अपेक्षेने उभाच राहिले नव्हते. कारण मी जेव्हा फॉर्म भरला, मला वाटते माझ्या वॉर्डमधून महिलांमधून पहिल्यांदा फॉर्म मीच भरलेला होता. त्या अपक्ष आणि पक्षातून असा प्रयत्न केला होता. नाही मिळालं कुठाचा सपोर्ट तरी इलेक्शन हे लढायचंच. सपोर्ट मिळू दे आता न मिळू दे, जनता माझ्या सोबत आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. कोणत्या पक्षाकडून तुम्ही अर्ज? शिवसेनेतून मी अर्ज भरलेला होता, पण मला काही बी फॉर्म मिळाला नाही. थांबले नाही, अपक्ष म्हणून ठामपणे उभे राहिले. म्हणजे तुम्हाला डावललं की तुम्हाला माहित नाही यातलं काय, म्हणजे राजकारण हे मला माहीतच नाही. ओके. जर मला राजकारण माहीत असतं तर यापूर्वी 5 वर्ष मी तयारी केली असती. हे असं करूया, तसं करूया, हे करूया, तसं करूया. समाजकारण करत गेले, राजकारण घडत गेलं. आपण जसं म्हटलात की राजकारण घडत गेलं, तसं ज्यावेळेला तुम्ही मुख्याध्यापिका होता त्यावेळेला सुद्धा आपण अनेक मुलांना घडवलेलं आहे. त्याच अनुषंगानं तुम्ही आता प्रभागामध्ये निवडणुकीत उभे आहात. प्रभाग कसा घडवायचा असं तुमच्या मनात कसा विचार आहे? नैतिक मूल्य पहिल्यांदा प्रभागामध्ये रुजवली पाहिजेत. कारण बऱ्याच वेळेला वाढीव भाग म्हणून जेव्हा हा प्रभाग मागं राहिला तेव्हा दुर्लक्ष झाला. आता तो या इतर प्रभागांच्या बरोबरीनं कसा सुधारला जाईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मूलभूत गरजा तर देणं गरजेचं आहे. त्या आता द्यायच्या, जे लोक साथ देतील त्यांना सोबत घेऊन मी करते म्हणण्यापेक्षा आपण करूया ही माझी कन्सेप्ट आहे. बरं. कुठलंही मी आता नागरिकांना कोणते आवाहन करत नाही की मी करते, मी म्हणतानाच म्हणते की आपण करूया. एक नवीन कन्सेप्ट राबवायची माझ्या डोक्यात आहे की गटाच्या निमित्तानं आम्ही महिलांची दर महिन्याच्या महिला भेट घेतोच. आता असा एखादा जनता दरबार किंवा एक मासिक बैठक होणं गरजेचं आहे, जेणेकरून महिलांना किंवा इतर युवकांना, वयोवृद्धांना माझ्यापर्यंत यायची गरज लागली नाही पाहिजे. मीच त्यांच्यापर्यंत महिन्याला गेली पाहिजे. त्या महिन्याचा आढावा घेऊन या महिन्यात बाबा कुठं काय काम निघालं, कुठं काय गरज वाटली हे समजून घेऊन त्यांच्या म्हणजे काय अडचणी दूर करण्याचा 100% प्रयत्न केला पाहिजे. ही माझी नवीन कन्सेप्ट मी राबवणार आहे. जसं एखादी जबाबदारी असते तशी माझी जबाबदारी एक मासिक फेरी दर महिन्याला प्रभागात जाऊन त्याचा आढावा घेणं, कन्सेप्ट राबवायचा डोक्यात विचार आहे माझ्या. बघूया त्या लोक जशी साथ देतील तसं. शेवटी जनतेनं पण एक पाऊल पुढे आलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण प्रतिनिधींना पण म्हणू शकत नाही. जनतेने पण मागणी केली पाहिजे. जनतेने माझी मागणी केली, मी 1000 पावलं पुढे आली. एक पाऊल त्यांनी उचललं की तुम्ही आम्हाला पाहिजे, मी 1000 पावलं पुढे आल्या. प्रयत्न जनतेला सोबत घेऊनच करणार आहे. जसं एक म्हण आहे, म्हणजे गाव करील ते राव करू शकत नाही, तसं तुम्ही म्हणला की मी एकटी नाही, आपण सगळे मिळून करूया. म्हणजे एक सांघिकच कार्य आहे आणि हा उपक्रम आहे. जेव्हा सुधारणा असते, सुधारणा कधी एकट्यानं करून होत नसते. पण ती कुटुंबाची असू दे, प्रभागाची असू दे किंवा एखाद्या समुदायाची असू दे, एकट्यानं काही होत नसतं. सर्वांचा सहभाग, सर्वांचा हातभार लागतो. सर्वांनी मला सहकार्य करा, आपण सगळे मिळून करूया ते. अगदी बरोबर आहे. कारण जसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतात त्याला, म्हणजे शाश्वत विकासाचे ध्येय जे आहेत, तर ह्याच्या संदर्भानं सुद्धा जसं बोललं तुम्ही आता वार्डात मिटिंग घ्यायच्या, तर खेडेपाड्यात जसं गावागावात जे सभा होतात, म्हणजे वार्ड सभा होतात, महिला सभा होतात, आपल्या ग्रामीण संस्कृतीमध्ये गाव पंचायत त्यासाठीच होती. जेव्हा पारावर मिटिंग बसायची वयोवृद्धांची, तेव्हा लगेच लक्षात यायचं की कुठं आपण कमी पडतोय किंवा काही चुका आहेत, काही रुजवलं पाहिजे हे कळत होतं. ती कन्सेप्ट संपल्यामुळंच मला वाटते विकासाची कन्सेप्ट ही विकास फक्त नावापुरता राहिलाय. म्हणजे जिथं 4 ठिकाणी अडचणी असतात तेवढीच अडचण सोडवली जाते, बाकीची अडचण आहे तशीच राहते. जिथं आवाज उठवला जातो तिथं काम होतं, जिथं आवाज उठवला जात नाही तिथं काम होत नाही. तसं न होता लोकप्रतिनिधी स्वतः जाऊन बघितलं पाहिजे की तिथं काय गरज आहे. बरोबर. सगळ्यांना एकत्र घेऊन केलं ना तर 100%. जसं शासनाने मध्यंतरी योजना राबवली, शासन आपल्या दारी, तसं आता नगरसेविका आपल्या दारी. तर आता जाता जाता
तुम्ही प्रभागातील प्रभाग क्रमांक 3 मधील मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल? मतदार बंधू भगिनींना माझं एकच आव्हान राहील, तुम्ही संधी द्या, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू आपण. माझा प्रभाग क्रमांकात माझी जी उमेदवारी आहे ती प्रभाग क्रमांक 3A सर्वसाधारण महिला असं आहे. माझं चिन्ह आहे कॅमेरा. माझं संपूर्ण नाव पवार ज्योती अधिकराव. तर कॅमेरा चिन्हावर तुम्ही मतदान करून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. निवडून आल्यानंतर आपण सगळे मिळून प्रभागाचा विकास, प्रगती करण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही सगळे सोबत असाल तर नक्कीच विकास साधला जाईल. कारण जिजाऊंनी जसं शिवरायांना पुढं करून स्वराज्य घडवलं, सो तुम्ही मला साथ द्या, नक्कीच स्वराज्य घडेल. अगदी बरोबर आहे. आपण या ठिकाणी आलात, दिलखुलास चर्चा केली आहे. तुमच्या मनातलं मनोगत म्हणजे ज्याला पुढं काय करायचं आहे प्रभागाचं हे तुम्ही मांडलेलं आहे. आणि निश्चितच आपल्याला या प्रभागामध्ये निवडणुकीत आपल्याला यश मिळावं असं मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.